का मरते? त्या मुलाबद्दल तिला राग नसतो, त्यांनी केलेल्या कृतीबद्दल तिला राग असतो आणि ती कृती त्याकडून परत होऊ नये म्हणून ती आई त्या मुलाला शासन करत असते. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात की तुला या सर्व ही जी कौरव आहेत यांनी जे अनिष्ट ओढवलेलं आहे, अनर्थ केलेला आहे, अन्याय केलेला आहे, यांच्या विरोधात तुला उभं राहून यांना शासन करायचंय. म्हणून युद्धस्व विगतज्वर, म्हणून तुला यांच्या विरोधात उभं राहायचंय. मग पुढे जाऊन सांगतात की लोभ सुद्धा असाच आहे. मग लोभ कसा आहे बघा. माणसाच्या ठिकाणी, प्रत्येकाच्या ठिकाणी लोभ असतो. प्रत्येकाच्या ठिकाणी, तुमच्या ठिकाणी, आमच्या ठिकाणी. आम्हाला एक प्रश्न पडतो, कामठ्याला तर जायचंय, कार्यक्रमाला जायचंय, पैसे तर देतील ना, तेलाला देतील ना, कशाला देतील ना. तुम्हाला विचार करावा लागतो. एखादं गिराईक आलं, शेतीमध्ये आपण पैसे टाकतोय, मातीत एवढा पैसा टाकणं म्हणजे जोग नसतं. तुम्ही सर्व शेतकरी आहात, तुम्ही सर्व शेतकऱ्याचे गरीबाचे, मी तुमच्यासारख्या शेतकऱ्याचा गरीबाचा आहे. परंतु प्रत्येकाला विचार करावा लागतो, व्यवहार करावा लागतो. दरवर्षी 1,00,000-2 लाख रुपये शेतीमध्ये आपल्याला घालावे लागतात आणि तो पैसा तितका घातल्यानंतर वर येईल का नाही, वर आल्यानंतर त्याला भाव मिळेल का नाही, ते बियाणाला पैसे, मजुरांना पैसे, हा सगळा विचार करावा लागतो. आणि एक जुगाराच्या, एका प्रकारचा जुगार आपल्याला त्या शेतीच्या माध्यमातून आपल्याला खेळावं लागत असतं. प्रत्येकाला प्रश्न असतो. आणि म्हणून आता हा अधिक मासाचा महिना आहे, ज्या माध्यमातून हा कार्यक्रम, ज्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवलेला आहे, हा अधिक मासाचा महिना. याला पुरुषोत्तम मास असं म्हटलेलं आहे. आणि पुरुषोत्तम मास, पुरुषोत्तम असं विष्णूचं नाव आहे. हा या ग्रंथाचं, या महिन्याचं अन्य संप्रदायामध्ये खूप मोठं महत्व आहे. याचं इतकं मोठं महत्व आहे, ज्यावेळेस मी अभ्यास केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की या अधिक मासामध्ये शास्त्र असं सांगतं की आपल्याकडे आपल्या कामाव्यतिरिक्त जे काही वस्तू आहेत ते आपण दान केलं पाहिजे. दिवा दान करा, गाय दान करा, म्हैस दान करा, बैल दान करा, घोडा दान करा, हत्ती दान करा. एवढंच नव्हे तर तुम्हाला तुमच्याकडून शक्य होत असेल तर घर सुद्धा दान करा, असं सुद्धा त्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. परंतु हे सर्व अन्य संप्रदायामध्ये याचं महत्व सांगितलेलं आहे. आपल्या याच्यामध्ये काय सांगितलं, आपण सुद्धा आपल्या देवाधर्माची भक्ती करायची, आपला देवधर्म वाढवायचा, नामस्मरण करायचं, भक्ती करायची. काही लागत असेल साधू मंडळींना पारायणाला बोलवायचं, अन्नदान करायचं, द्रव्यदान करायचं, आपल्या यथाशक्तीप्रमाणे धातुदान करायचं. जे काही असेल तो आपण सुद्धा आपल्या पद्धतीने विधी करायचा. आणि आपल्यासाठी पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मासातच करावं असं काही नाही, परंतु ते त्या महिन्यामध्ये करतात म्हणून तो संग्रह पाळावा, यासाठी आपण सुद्धा या महिन्यामध्ये केलं पाहिजे. जर कोणी विचारलं तुमच्यामध्ये काही करतात का, म्हणजे आपल्याला सांगता आलं पाहिजे, हो आम्ही पण करतो, आम्ही सुद्धा आमच्या गुरुमंडळीला, आमच्या साधू मंडळीला आम्ही सुद्धा दान धर्म करत असतो. हे आपल्याला त्यांना दाखवायचं, त्यांना पटवून द्यायचं. म्हणजे तुम्ही तर अधिक मासाचं महत्व मानता असं नाही, आम्ही सुद्धा अधिक मासाचं महत्व मानतो. म्हणून हा सर्व खटाटोप आहे. आणि म्हणून दादांचा प्रयत्न आहे की या माध्यमातून काहीतरी ज्ञानदान घडावं, काहीतरी अन्नदान घडावं, काहीतरी धातुदान घडावं. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कारण असतं आणि म्हणून दादांचा हा प्रयत्न आहे. प्रत्येकाला लोभ असतो आणि लोभाच्या माध्यमातून आपण हा सर्व खटाटोप करत असतो. एके दिवशी तुम्हाला ही सर्व गोष्ट, सर्वांना ही गोष्ट माहिती असेल की एक माणूस होता, अत्यंत गरीब अशा परिस्थितीतला तो माणूस होता. आणि त्या गरिबीच्या त्या परिस्थितीतल्या त्या माणसाने विचार केला की अरे आपल्याकडे तर काहीच नाही, काय करायचं. त्याने एके दिवशी बाजारात गेला, त्याच्याकडे थोडेफार काही पैसे होते आणि त्याने कोंबडी विकत घेतली. एक कोंबडी विकत घेतली आणि कोंबडी विकत घेतल्यानंतर ती कोंबडी मोठी गमतीची होती, मोठी सुंदर होती, दिसायलाही सुंदर होती. त्याने विचार केला या कोंबडीने निदान रोज एक तरी अंड द्यावं, ती रोज एक अंड देईल, ती रोज अंड आपण विकू आणि आपला प्रपंचाचा उदरनिर्वाह आपण करू. मग आता तो कोंबडी घरी घेऊन आला आणि घरी घेऊन आल्यानंतर सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर त्याने बघितलं तर कोंबडीने नैसर्गिक जे अंड असतं ते अंड दिलं नाही, त्या कोंबडीने सोन्याचं अंड दिलं. त्याला मोठं आश्चर्य वाटलं, मोठं कौतुक वाटलं. आणि आता त्याने त्या कोंबडीचं ते अंड घेतलं, सोनाराकडे गेला आणि सोनाराकडे ते अंड विकलं. त्याला पैसे मिळाले. एक दिवस झाला, 2 दिवस झाला, रोज सकाळी उठायचा, रोज कोंबडी अंड द्यायची, रोज हा विकायचा. असं करता करता तो दरिद्री माणूस धनी झाला, श्रीमंत झाला. त्याच्या परिस्थितीत
बदलाव आला, त्याची परिस्थिती बदलली. परिस्थिती बदलल्यानंतर त्याने विचार केला की अरे, आपण एवढ्या दिवसापासून या कोंबडीच्या पोटातलं एक एक अंड घेतो आहोत, ते विकतो आहोत, ते अंड आपण विकतो आहोत. त्या कोंबडीच्या पोटामध्ये अजून कितीतरी अंडे असे असतील. आपल्याला रोज एका अंड्यासाठी रोज आपल्याला थांबायची काय गरज. आपण काय करू, आपण तिच्या पोटात जेवढे काही अंडे असतील तेवढे सगळे काढून घेऊ. मग त्याने काय केलं, कोंबडी मारून टाकली. कोंबडीच्या पोटात काहीच मिळालं नाही. बाबाही गेले आणि दसमीही गेला. म्हणजे जे भेटत होतं रोजचं तेही गेलं. हा सर्व प्रकार कशामुळे घडला? हा सर्व प्रकार फक्त लोभामुळे घडला. म्हणून लोभ सुद्धा वाईट आहे. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात की काम, क्रोध, लोभ हे तिन्ही नरकद्वारे, हे नरकाच्या दिशेने जाणारे रस्ते आहेत. हे नरकाच्या दिशेने जाणारे रस्ते आहेत. माणसाला नरकाच्या दिशेने घेऊन जाण्याचं हे काम करत असतात. माणसाला प्रत्येक गोष्टीचा लोभ असतो, छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत. आज ही गोष्ट मिळाली, अरे ही चांगली नाही, तिच्यापेक्षा ती चांगली आहे, तिच्यापेक्षा ती चांगली आहे. आपलं घर किती सुंदर असलं, आपल्यापेक्षा गरीब माणसाला असं वाटतं की अरे माझी झोपडी आहे, हे घर माझं घर याच्यासारखं व्हावं. परंतु आपल्याला तसं वाटत नाही. आपल्याला असं वाटतं आपलं घर चांगलं नाही, त्या समोरच्याचं घर चांगलं, त्याचा बंगला मोठा, त्याचं सगळं चांगलं. परंतु त्याच्या मनात जर विचार केला तर तो म्हणतो माझंही घर चांगलं नाही, माझ्या घरापेक्षा आमदाराचं घर चांगलं. आमदार म्हणतो माझं घर चांगलं नाही, माझ्यापेक्षा खासदाराचं चांगलं. खासदार म्हणतो माझं चांगलं नाही, माझ्यापेक्षा मंत्र्याचं चांगलं. अशी प्रत्येकाची हाव अपेक्षा वाढत जाते. प्रत्येकाची हाव अपेक्षा वाढत जाते. आणि या लोभामुळे बघा तुम्ही, अनेक आपल्या भारतातले अनेक सिक्रेट विदेशातल्या लोकांना विकणारे सुद्धा महाभाग आपल्या देशामध्ये सापडते. जे गुह्य आहे, जे महत्वाचं आहे, जे कोणाला सांगू नये अशा सुद्धा गोष्टी आपल्या लोक, आपल्या देशातले लोक इतर लोकांना सांगतात. का? कारण की त्यामागे त्यांचा लोभ असतो, त्यांना पैसे मिळतात आणि म्हणून हा सर्व खटाटोप चालू असतो. एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण होता, गरीब ब्राह्मण होता. त्याने विचार केला की आपल्याकडे तर काहीच नाही. तो रोज पारायण करायचा, पोथी वाचायचा. एके दिवशी तो द्विग्ध मनाने एका झाडाखाली गेला, एका वडाच्या झाडाखाली गेला. त्या ठिकाणी त्याने आपली पोथी काढली. तो पोथी वाचन करण्यासाठी बसला. पोथी वाचन करत असताना पोथी वाचता वाचता त्याच्या लक्षात आलं, त्या पोथीचा तो आवाज ऐकून, त्याचा सुंदर असा तो आवाज ऐकून त्या वडाच्या झाडाखाली एक भुजंग राहत होता, एक नाग राहत होता. तो नाग बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याने त्या ब्राह्मणासमोर असा फणा उभा करून तो बसला. त्या नागाकडे बघितल्यानंतर त्या ब्राह्मणाला अत्यंत भीती वाटली. त्याचा पूर्ण अंगाला दरदरून घाम आला. नागाला त्या भुजंगाने त्या ब्राह्मणाकडे बघितलं आणि ब्राह्मणाला सांगितलं की हे ब्रह्मवंत, अजिबात काळजी करू नका, घाबरू नका. मी तुम्हाला काहीच करणार नाही. मी तुमची पोथीचं श्रवण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो. तुमची पोथी मला आवडली. तुमचा गळा खूप सुंदर आहे आणि मला ही पोथी ऐकायची आहे आणि म्हणून ही पोथी श्रवण करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. मग ती पोथी वाचन पूर्ण झाली. ब्राह्मणाने अत्यंत घाबरत ती पोथी वाचली आणि आता पोथी गुंडाळायला लागला. तितक्यात आपल्या जवळ असलेली एक सोन्याची मुद्रा, एक सुवर्ण मुद्रा, ते सोन्याचं नाणं त्या ठिकाणी त्या भुजंगाने त्या पोथीवर ठेवलं आणि त्याने सांगितलं की तुम्ही रोज या ठिकाणी येत जा आणि मी रोज तुम्हाला एक सुवर्ण मुद्रा देत जाईल. आता रोजचा हा प्रकार चालायचा. रोज सकाळी हा ब्राह्मण त्या झाडाखाली यायचा, पोथी वाचायचा, पोथी वाचन करायचा, भुजंगही यायचा, पोथी ऐकायचा. पोथी ऐकल्यानंतर ते पैसे, ते द्रव्य त्या ठिकाणी ठेवायचा आणि निघून जायचा. महिना मागून महिने जात होते, दिवसामागून दिवस उलटत होते, वर्षामागून वर्ष निघून गेले. ब्राह्मणाची परिस्थिती बऱ्यापैकी बदलली, बऱ्यापैकी श्रीमंत झाला आणि असं करता करता एके दिवशी त्याच्या मनामध्ये विचार आला. एके दिवशी त्याला कुठेतरी बाहेरगावी पारायण आलं आणि आता पारायणाला त्या ब्राह्मणाला जावं लागलं. ब्राह्मणाने विचार केला, आज जर आपण तेवढा खाली जर गेलो नाही तर आपल्याला ती सुवर्ण मुद्रा आपली मिळणार नाही. ते द्रव्य आजचं जे आहे, आजचा पगार आपला कापला जाईल. म्हणून त्याने आपल्या मुलाला सांगितलं,
म्हटलं एक काम कर, आपल्या घराच्या मागच्या बाजूला शेतामध्ये एक वड आहे, त्या वडाच्या तिथे जा, त्या ठिकाणी पारायण कर. मुलाला मोठं आश्चर्य वाटलं. वडिलांनी मुलाला सांगितलं की म्हणजे काळजी करू नको, त्या ठिकाणी एक भुजंग असतो, एक साप असतो आणि तो साप पोथी ऐकण्यासाठी रोज येतो. तो तुझी पोथी ऐकायला नक्की, पोथी वाचन केल्यानंतर तू त्या ठिकाणी एक सोन्याची मुद्रा, एक सुवर्ण मुद्रा तुला त्या ठिकाणी ठेवायची आहे. मग त्यांनी ती सुवर्ण मुद्रा त्या ठिकाणी तुला तू देणार आहे, परंतु त्या ठिकाणी जायचं, शांततेत पारायण करायचं, ती सुवर्ण मुद्रा घेऊन घरी यायचं. आता ब्राह्मण दुसऱ्या गावाला निघून गेला. दुसऱ्या गावाला निघून गेल्यानंतर मुलाने विचार केला. मुलगा निघाला, पोथी घेतली, त्या वडाच्या झाडाखाली गेला, बसला, पारायणाला सुरुवात झाली. भजंगाने ऐकलं, त्या सापाने ऐकलं की आज तर आवाज वेगळा येतोय, परंतु आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला तर पोथी ऐकायला मिळते. आणि म्हणून हा आता पुढे आला. पुढे आल्यानंतर त्यांनी बघितलं, त्याच्या लक्षात आलं की अरे आज ब्राह्मण आला नाही, ब्राह्मणाचा मुलगा आलेला दिसतोय. इकडे ब्राह्मणाच्या मुलाच्या मनामध्ये विचार आला की या सापाच्या, या वडाच्या खाली पायथ्याशी बुद्यामध्ये खूप काही द्रव्य आहे, खूप काही धन आहे, परंतु ते आपल्याला या नागामुळे मिळणार नाही. आपण असं करू, आपण या नागाला मारून टाकू. आपण या नागाला मारून टाकू, आपल्याला ते सर्व द्रव्य मिळेल आणि आपण एका दिवसात श्रीमंत होऊ. बघा, माणसं स्वप्न बघत असतात, बघतात की नाही? माणसाच्या मनामध्ये विचार असतो की आपण एका दिवसात लवकरात लवकर श्रीमंत व्हायचंय. मग 2 नंबरचे धंदे का करणं होईना? 2 नंबरचे करा, 2 नंबरचे करा, 4 नंबरचे करा, 7 पर्यंत पोहोचून गेलेत माणसं. वाईट मार्गाने का होईना, परंतु ते द्रव्य आपल्याला मिळालं पाहिजे असा प्रत्येकाच्या मनामध्ये विचार असतो. आणि म्हणून हा सर्व खटाटोप त्यांचा चालू असतो. त्याच्या सुद्धा मनामध्ये तोच विचार होता, आपल्याला द्रव्य तर मिळणार, परंतु किती मिळणार? एक आणा, ते एक आणण्यात आपलं काय होईल? म्हणून सगळं द्रव्य आपल्याला आजच मिळावं अशी त्याची भावना. का? कारण की लोभ त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. बस नागोबा बाहेर आला, पोथीचं वाचन चालू होतं, पोथी संपणार तितक्यात त्या मुलाने ती काठी बाजूला ठेवली होती. पोथी संपणार, मुलाने ती काठी घेतली, त्याला मारणार तितक्यात तो साप सावधच होता. त्याने ती काठी त्याच्या अंगावर पडण्याच्या आधीच त्या मुलाला दंश केला. मुलगा जागीचा मृत्यू पावला. सगळीकडे हळहळ निर्माण झाली, सगळीकडे हळहळ व्यक्त झाली. मुलाच्या त्या ब्राह्मणाला निरोप गेला. ब्राह्मण धावतच घरी आला. मुलाची अंत्ययात्रा निघाली. सगळं गाव दुःखामध्ये बुडालं. सगळं गाव दुःखामध्ये बुडालं. आणि असं असताना 10 दिवस निघून गेले. जो काही विधी आहे 10 दिवसाचा, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, 10 दिवसामध्ये विधी करावा लागतो. आणि न सुद्धा आपल्याच धर्मामध्ये नाही, अन्य धर्मामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, गरुड पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, मिष्टान्न भोज एदेकम दिनेषु दशसुविदितम प्रार्थये पुण्यलोकमचं हरिदातम कृतम जले. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात, बाई 10 दिवसाभितरी जीवाचे पावे. 10 दिवसामध्ये जी तुम्ही विधी करणार त्या जीवाच्या निमित्ताने त्या जीवाला पावन होत असते. तुम्ही अन्नदान करा, द्रव्यदान करा, धातुदान करा, काहीही करा, अन्नदानाचं सगळ्यात जास्त महत्व आहे. आणि धातुदान असेल, द्रव्यदान असेल, वस्त्रदान असेल, याचं पृथक का होईना पुण्य तुम्हाला लागतं, ते वाया जात नाही. कारण की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू पुढे चालून म्हणतात की केली क्रिया वाया नव्हती, केलेली क्रिया कोणतीच वाया जात नाही, त्या प्रत्येक गोष्टीचं पुण्य मिळतच. अन्य शास्त्रामध्ये सांगितलेले मिष्टान्न भोजन, मिष्टान्न भोजन निपजवा, तयार करा. दिनेषु दशसु द्विजम, 10 दिवसाच्या आत, द्विज म्हणजे ब्राह्मण, दिनेषु दशसु द्विजम प्रार्थयेत पुण्यलोकमचं, प्रार्थना करा कोणाला? हरिदात्मक समजले. जे हरीचे जे भक्त आहेत, ब्राह्मण आहेत, द्विज आहेत, त्यांना त्या वेदोक्त ब्राह्मण, परंतु ब्राह्मणांनी कोण ऐरा तू ऐरा नव्हे, त्या ब्राह्मणाला ज्ञान असलं पाहिजे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणाची जाणीव असली पाहिजे. वेदोक्त असा तो ब्राह्मण असला पाहिजे. आणि अशा वेदोक्त असलेल्या ब्राह्मणाला जर तुम्ही भोजन घातलं तरच तुम्हाला त्याचं पुण्य मिळतं. काय अशा तुम्ही ज्ञानी माणसाला तुम्ही भोजन खाऊ घाला. आणि म्हणून तुमच्या जे 10 दिवसामध्ये जे तुम्हाला जे प्रेतदेहाचं जे भांड आहे हे ते तुमचं फिटणार आहे, फुटणार आहे, त्याचं पुण्य तुम्हाला लाभणार आहे.
आणि असा हा विधी 10 दिवसाच्या आत केला जातो. ब्राह्मणाने ते द्विज बोलवले, ब्राह्मण बोलवले, 10 दिवसाच्या आत सगळ्या विधी केल्या. आता 10वा दिवस संपून गेला, 11वा दिवस उजाडला. ब्राह्मणाने पोथी घेतली आणि आता त्या झाडाच्या बुडाशी त्या ठिकाणी जाऊन बसला, त्या झाडाखाली जाऊन बसला आणि आता पोथी वाचन करायला सुरुवात केली. जसं पोथीचा आवाज ऐकू आला तसा तो बुध्याच्या मधून, त्या वेळामधून तो नाग बाहेर आला, तो भुजंग बाहेर आला आणि त्या भुजंग त्या ब्राह्मणाच्या समोर आता उभा राहिला आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं की म्हणजे हे ब्रह्मवंत, तुम्ही आता या ठिकाणी येत जाऊ नका. त्याला बघितल्यानंतर ब्राह्मणाच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं. त्याच्या लक्षातच आलं नाही झालं काय नेमकं. ब्राह्मणाला मोठं वाईट वाटलं, आपला मुलगा गेला, परंतु गेला तो गेला, आता तो काही परत येणार नाही. आणि म्हणून आपला जो रोजचा जो विधी आहे हा बंद होता कामा नये. हा रोजचा जो विधी आहे हा बंद होता कामा नये. आणि मग त्या सापाने सांगितलं, त्या नागाने सांगितलं की म्हटले तुला विधी तुला बंद होणार नाही, तू तुझ्या घरी जाऊन विधी कर. या ठिकाणी तू पोथी वाचन करण्यास येत जाऊ नको. कारण की मला बघितल्यानंतर तुझ्या मनामध्ये निर्माण अशी भावना निर्माण होईल की अरे याने आपल्या मुलाला मारलं, याने आपल्या मुलाला मारलं. आणि मला तुझ्याकडे बघितल्यानंतर अशी भावना निर्माण होईल की याचा मुलगा आपल्या मुळावर उठला होता. म्हणून तू या ठिकाणी येत जाऊ नको. आपण दोघांनी एकमेकाकडे बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये, दोघांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होणार आहे. म्हणून तू या ठिकाणी येत जाऊ नको. ब्राह्मणाच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते. ब्राह्मण आता उठला, निघाला, पोथी घेतली आणि घरी निघून गेला. हा सर्व प्रकार कशामुळे घडला? फक्त आणि फक्त लोभामुळे. म्हणून लोभ सुद्धा अत्यंत वाईट आहे. म्हणून लोभ अत्यंत वाईट आहे. लोभा इतकी वाईट गोष्ट कुठलीच नाही. तुम्हाला सहस्रार्जुन राजाची कथा माहितीच असेल. सहस्रार्जुन नावाचा राजा होता. तो त्याच्या हाताची खोटी झाली होती. महारोग त्याच्या हाताला झालेला होता. त्याच्या हाताची बोट गळून पडलेली होती, तुटून गेलेली होती. आणि म्हणून तो राज्याला तो उत्तराधिकारी नव्हता. त्याचं राज्य जे आहे ते सर्व काही प्रधान सांभाळत होता. त्याला ती राजगादी जी होती ती मिळाली नाही. राजाने विचार केला की माझ्याकडे सगळं आहे परंतु माझी ही अवस्था आहे. म्हणून त्याने अनेक प्रकारचे वैद्य केले, हकीम केले, डॉक्टर केले, मोठ्या मोठ्या ठिकाणी तो जाऊन आला, परंतु त्याला कुठेच काहीच फरक पडला नाही. आणि आता त्याला कोणीतरी सांगितलं की म्हटलं तू एक काम कर, तू अशा ठिकाणी जा, माहूरला जा, श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची भेट घे आणि दत्तात्रय प्रभू महाराजांना तू प्रार्थना कर, ते तुझ्या दुःखाचं निवारण नक्कीच करतील. आता तो निघाला, माहूरला आला, भगवान श्री दत्तात्रय प्रभूंची भेट घेतली. रोज श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची सेवा करायला लागला. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची स्नान संध्या होत होती आणि स्नान झाल्यानंतर रोज धूप दाखवण्याचं काम याने सेवा याने घेतली. एके दिवशी त्याला ते धुपटन त्याला दिसलं नाही. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी स्नान केलं, मेरूवाळ्याच्या तळ्यामध्ये स्नान केलं आणि याने बघितलं की या ठिकाणी तर कुठेच काही धुपटणं दिसत नाही. त्याने हातामध्ये तो विस्तू घेतला, त्याच्यावर धूप टाकला आणि आता तो धूप दाखवायला सुरुवात केली. तो विस्तू जळत असताना त्याच्या हाताची कातडी आता जळायला लागली आणि करपट असा वास त्या ठिकाणी यायला लागला. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी त्याच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे याने तर हातावर विस्तू घेतलेला आहे, हात करपून निघतोय, भाजून निघतोय, परंतु हा मात्र थांबत नाहीये. आणि मग दत्तात्रय प्रभू महाराज म्हणतात की सांडी सांडते, हातात सोड, मी प्रसन्न झालोय माग. आणि मग त्याने श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना प्रार्थना केली आणि आपले हात त्यांना दाखवले आणि जीजी माझं हेच, मला फक्त हेच पाहिजे, माझ्या
हातांचं असं झालेलं असल्यामुळे मी उत्तराधिकारी होऊ शकत नाही, राजाचा वारसदार मी होऊ शकत नाही, म्हणून मला एवढं यातून मला मुक्त करा आणि मला चांगले हात प्रदान करा. आणि मग श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला की जा सहस्र भाऊ होशील आणि या चराचर पृथ्वीचा वलयांकित पृथ्वीचा राजा होशील असा आशीर्वाद दिला. परंतु 3 अटी मात्र त्याला घालून दिला. तुझ्याकडून गोहत्या, ब्रह्महत्या आणि स्त्री हत्या घडता कामा नये. जर तू जर हे केल्या तर मात्र सगळं काही नष्ट होईल. त्याने विचार केला आपण तर सर्वांचा आदर करतो, आपल्याकडून असं कधी होणार नाही. आता श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी त्याला सहस्त्र बाहू होशील असं त्याला आशीर्वाद दिला. आता या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडतो सहस्त्र बाहू म्हणजे काय? म्हणजे 1000 हात दिले का त्याला? सहस्त्र म्हणजे 1000 हात दिले का? 1000 हात दिल्यानंतर तो कसा दिसला असता? विचित्र दिसला असता का नाही. सहस्त्र बाहू म्हणजे त्याच्या 2 हातांमध्ये 1000 हत्तींचं बळ दिलं. 1000 माणसांची ताकद त्याच्या 2 हातांमध्ये दिली. आणि आता तो निघाला, घरी गेला, त्या राजवाड्यामध्ये गेला. सगळ्या लोकांना, सगळ्या प्रजेला आनंद झाला की आपला राजा चांगला झाला, त्याचा राज्याभिषेक झाला. आणि आता सहस्रार्जुन राजा तो दानधर्म करू लागला, राज्य करू लागला. अत्यंत चांगल्या प्रकारे तो राज्य चालू लागला. एके दिवशी त्याला शिकारीचं व्यसन होतं. शिकार करण्यासाठी निघाला. सोबत काही सैन्य होतं, सैन्याची तुकडी होती. दुपारची वेळ झाली होती, उन्हाळ्याचे दिवस होते, प्रचंड ऊन पडत होतं. आणि अशा वेळेला त्याने विचार केला की अरे आपल्याला तर तहान लागली, करायचं काय? सेवकाला सांगितलं की म्हटले जा या वनामध्ये कुठे पाणी मिळतं का बघ, कुठे पिण्यासाठी पाणी मिळतं का बघ. आता सेवक इकडे तिकडे शोध घ्यायला लागला आणि खूप दूरवर गेल्यानंतर त्या सेवकाच्या लक्षात आलं की या ठिकाणी समोर कुठेतरी एक झोपडी आहे, एक आश्रम दिसतोय. तो त्या ठिकाणी गेला, त्या आश्रमामध्ये गेला. त्या आश्रमामध्ये जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता हे सारीपाठ खेळत होते. त्या रेणुका मातेला त्याने, त्या सेवकाने दंडवत केला, प्रणाम केला. आणि प्रणाम केल्यानंतर त्याने सांगितलं की म्हटले हे माते, आम्ही सहस्रार्जुन राजाचे सेवक आहोत, आमच्या राजाला खूप तहान लागलेली आहे आणि म्हणून आम्हाला पाणी द्यावं. रेणुका मातेने आपल्या कानातला मळ काढला, त्याची झारी बनवली, त्याच्यामध्ये थोडंसं एक थेंबर पाणी टाकलं आणि त्या सेवकाकडे दिलं. सेवकाने विचार केला की एवढ्या झारीतलं पाणी एवढ्या मोठ्या राजाला कसं पुरेल? एक थेंबर पाणी. रेणुकेने आशीर्वाद दिला की म्हटले जा पुरेल, कारण की देवता विग्रह होती. रेणुका ही देवता विग्रह होती. आता हा सैनिक घोड्यावर बसला, निघाल्यानंतर तो थेंब ज्या ठिकाणी थांबला, ज्या ठिकाणी तो पडला, त्या ठिकाणी सुंदर असे पाण्याचे तळे निर्माण झाले. राजा सहित सगळ्या सैन्याने पाणी पिलं. राजाला भूक लागली. राजाने सांगितलं की म्हटले त्या आश्रमामध्ये भोजनाची व्यवस्था होऊ शकते का? सेवकाने सांगितलं की म्हटले हो, त्या ठिकाणी खूप सामर्थ्य आहे आणि नक्कीच भोजनाची व्यवस्था होऊ शकते. आता ही सगळी मंडळी त्या ठिकाणी निघाली. राजाही निघाला, सैनिकही निघाले, सगळं सैन्य त्या ठिकाणी गेलं. आणि राजाने आता जमदग्नी ऋषीचा आणि रेणुका मातेचा आशीर्वाद घेतला. त्यांना सांगितलं की म्हटले मला भोजन करायचे, मला खूप भूक लागलेली, माझ्या समवेत या सर्व मंडळीला भूक लागलेली आहे. जमदग्नी ऋषीने तपश्चर्या केली होती. तपश्चर्याने त्यांना इंद्राने एक गाय दिलेली होती, कामधेनू त्या गायीचं नाव. आणि त्या कामधेनू गायीला रेणुका मातेने सांगितलं की म्हटले अशी अशी मंडळी आपल्याकडे आलेली आहे आणि आता आपल्याला भोजन करायचं आहे. रेणुका मातेला सांगतात, रेणुका मातेने अनेक प्रकारचे पंचपक्वान्नाचे सुंदर प्रकारचे ते ताट त्या ठिकाणी तयार झाले. काही क्षणातच ते सगळी व्यवस्था त्या ठिकाणी, भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी तयार झाली. सगळं काही तयार झालं आणि आता सगळी मंडळी जेवायला बसली. भोजन झालं, राजाचंही भोजन झालं. आणि हे सगळं भोजन झाल्यानंतर तृप्तीचा ढेकर दिल्यानंतर राजाच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला. राजाच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला. राजाने विचार केला की अरे मी तर एवढा मोठा राजा आहे, मी तर एवढा मोठा दानवीर आहे आणि ही गाय तर माझ्यासारख्या माणसाकडे पाहिजे. या संन्याशांना, या जोग्यांना काय करायचं, या गायीचं काय काम आहे, असा विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि आता त्याने सांगितलं की म्हटले जमदग्नी ऋषीला सांगितलं की म्हटले ही गाय मला द्या. जमदग्नी ऋषीने सांगितलं की ही गाय माझी नाही, ही गाय इंद्राची आहे, मी तपश्चर्या करून ही मला मिळालेली आहे आणि म्हणून ही गाय तुम्हाला देऊ शकत नाही. मात्र
सहस्रार्जुनाने हट्ट पेटला, हट्टाला पेटला. बघा हट्टाचे 4 प्रकार आहेत: स्त्री हट्ट, राज हट्ट, जोग हट्ट आणि बाळ हट्ट. हे 4 प्रकारचे हट्ट. हा राज हट्ट होता. राजाने हट्ट धरला. राजाने सांगितलं की म्हणजे तुम्हाला गाय द्यावीच लागेल, नाही दिली तर मी हिसकावून घेऊन जाणार. जमदग्नी ऋषीला क्रोध आला. जमदग्नी ऋषीने सांगितलं की म्हणजे तुम्हाला मी गाय नेऊ नाही देणार. आता सहस्रार्जुन राजा त्या गायीजवळ गेला, त्या गायीला सोडलं, तिचं दावं सोडलं आणि आता निघायला लागला. तितक्यात जमदग्नी ऋषी मध्ये आला. राजाने आपली तलवार काढली, सपकन त्या ऋषीवर वार केला. परत एकदा वार करणार, तितक्यात रेणुका माता आडी आली. रेणुकेलाही तो वार लागला, ती सुद्धा घायल झालेली आहे. आणि आता युद्ध त्या ठिकाणी सुरुवात झाली. तसं त्या कामधेनूने शेपूट आपटली आणि त्या शेपटीमधून हजारो सैनिक निर्माण झाले. त्या सैनिकांचं आणि त्या सहस्रार्जुन राजाचं त्या ठिकाणी त्या सहस्रार्जुन राजाच्या त्या सैन्याचं युद्ध झालं. इतक्यात या ठिकाणी धनुर्विद्या शिकण्यासाठी परशुराम हा महादेवाकडे गेला होता. परशुराम हा त्या ठिकाणी धनुर्विद्या शिकत होता. महादेवाने सांगितलं, शंकराने सांगितलं की म्हटले परशुरामा, अरे तुझ्या आई वडील संकटात आहे, तुला लवकर जावं लागणार आहे. परशुराम तसा निघाला आणि आता त्या ठिकाणी आला. त्यांचं युद्ध झालं. या ठिकाणी युद्ध चालू होतं. सहस्रार्जुन राजाचा पूर्णपणे मृत्यू झाला, कारण की त्याच्याकडून 3 अटी श्री दत्तात्रय प्रभूंच्या पाळल्या गेल्या नाहीत. 3ही अटी त्याच्याकडून मोडीच निर्माण झाल्या, मोडीच गेल्या. राजहट्ट त्याला मागात पडला. त्यांनी ब्रह्महत्येच्याकडून ब्रह्महत्या घडली, गौहत्या घडली, स्त्री हत्या घडली. 3ही हत्या त्याच्याकडून घडल्या. परंतु आपल्या आई वडिलांकडे बघितल्यानंतर त्या परशुरामाच्या मनामध्ये हळहळ निर्माण झाली. रेणुका माता जिवंत होती. रेणुका मातेने आपल्या मुलाला परशुरामाला जवळ बोलवलं, बाळा इकडे ये. परशुराम जवळ आला आणि परशुरामाला सांगितलं की म्हटले एक काम कर, आता आम्ही इहलोकीची यात्रा संपवणार आहोत, परंतु तुला जर आम्हाला जर जिवंत बघायचं जर असेल तर आम्ही सांगितल्याप्रमाणे एक काम कर. म्हणजे काय? म्हणजे आम्हाला माहूरला घेऊन चाल, काहीही कर पण आम्हाला माहूरला घेऊन चाल. आणि दत्तात्रय प्रभू महाराजांची भेट घे. तिथे गेल्यानंतर ते ज्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी आमचा अंत्यविधी कर. आता श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या भेटीसाठी आपल्या आई वडिलांना घेऊन निघाला. कावड तयार केली. परंतु रस्त्याने जात असताना परशुरामाने आपल्या आईला विचारलं की म्हटले, हे माते, मी दत्तात्रय प्रभूंना बघितलं नाही आणि मी त्यांना ओळखेल कसा? आईने सांगितलं की म्हटले, ज्यावेळेस तुझ्या या कावडीला कोंब फुटेल, ज्या पुरुषाकडे बघितल्यानंतर तुझ्या कावडीला कोंब फुटेल, समजून घे की हे महापुरुष तेच आहेत. हे सर्वसामान्य नव्हे, हेच श्री दत्तात्रय प्रभू आहेत. आता माहूरला धर्मदल करत त्या माहूरला पोहोचला. गडावरून चालत असताना 2 व्यक्ती भेटले. त्यांनी सांगितलं की आम्ही श्री दत्तात्रय प्रभू आहोत. परशुरामाने कावडीकडे बघितलं. त्याच्या लक्षात आलं की या ठिकाणी कावडीला कोंब फुटला नाही. पुढे गेला. पुढे गेल्यानंतर एक स्त्री आणि एक पुरुष पारधी त्या ठिकाणी जात होते. त्यांच्याकडे बघितलं, कावडीला कोंब फुटला आणि त्याने परशुरामाच्या लक्षात आलं की श्री दत्तात्रय प्रभू हेच आहेत. श्री दत्तात्रय प्रभूंना दंडवत केला. दंडवत केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आपणच श्री दत्तात्रय प्रभू. त्यांनी सांगितलं की म्हटले नाही, मी श्री दत्तात्रय प्रभू नाही. परंतु परशुरामाने सांगितलं की म्हटले नाही, माझ्या आईने सांगितलं आपणच श्री दत्तात्रय प्रभू आहात. आपल्या दर्शनामुळे या कावडीला कोरड्या असलेल्या, खुष्क असलेल्या, शुष्क झालेल्या या कावडीला कोंब फुटला, म्हणजे श्री दत्तात्रय प्रभू आपणच. आणि मग त्यांनी मानेनेच होकार दिला. आता श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे एका कोऱ्या, ज्या ठिकाणी रज तम सत्व अशा 3ही गुणांनी विरहित असलेल्या त्या भूमीवर श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी त्या अंत्यविधी करायला लावला. अनेक नद्यांचं, गंगेचं, जमुनेचं, अनेक त्या नद्यांचं पाणी त्या ठिकाणी बाण मारला. ते पाणी आणलं. ते श्री दत्तात्रय प्रभूंचे चरण प्रक्षालन केलं आणि त्यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी केला. श्री दत्तात्रय प्रभू महाराज म्हणतात की परशुरामा पुढे जाशील, आता पुढे जाशील, अंत्यविधी झालेला आहे, पुढे जाशील, परंतु मागे फिरून बघू नकोस. परशुरामाने होकार दिला. परशुराम अत्यंत दुःखी मनाने पुढे निघाला. तसं परशुराम जसं पुढे निघत होता तसं इकडे कर्क असा आवाज येत होता. श्री दत्तात्रय प्रभू मागे उभे होते. परशुरामाने मागे झालं काय म्हणून बघितलं तर रेणुका माता ही कमरेपर्यंत वर आली होती. कमरेपर्यंत वर आली. परशुरामाने बघितलं. परशुरामाने जसं आईकडे बघितल्यानंतर त्या आईचं पाषाणात रूपांतर झालं, त्या मूर्तीचं त्या दगडात रूपांतर झालं. आणि मग
श्री दत्तात्रय प्रभू महाराज म्हणतात की परशुरामा, तू जर बघितलं नसतं, माझा आदेश जर पाळला असता तर आज तुझी आई जिवंत तुला मिळाली असती. आणि आता त्यांनी त्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंना प्रार्थना केली. म्हटलं आता करायचं काय? आणि मग श्री दत्तात्रय प्रभूंनी परशुरामाचं माध्यम करून त्या ठिकाणी रेणुका मातेची स्थापना केली. मला या ठिकाणी परशुराम सांगायचे आहे, मला या ठिकाणी सहस्रार्जुन सांगायचं आहे की लोभामुळे माणसाची कशा प्रकारे हानी होते हे आपल्याला या उदाहरणावरून लक्षात येईल. तुम्हाला सर्वांना, सर्व संतांचा, महंतांचा, सर्व सद्गुणी असलेल्या लोकांचा सहवास आहे. तुम्हाला उत्तम असं मार्गदर्शन आहे आणि म्हणून तुम्हाला साधू संतांचे योग येतात. तुम्हाला तुमच्याकडून विधी चांगल्या प्रकारे घडत असतात. तुमच्या ठिकाणी अशाच प्रकारचा विधी घडत राहू आणि सत्संगती ही नेहमी तुमच्या ठिकाणी घडत राहू अशी मी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, अजून एक तास जरी बसलं तरी काही अडचण नाही, परंतु वेळेचा भान लक्षात घेता आणि आपल्या कार्यक्रमाचा पुढचा जो आपला कार्यक्रम आहे धोंड्याचा महिना मोठा मजेशीर असतो. जावई बापूंची खूप मजा असते. आता आम्ही काही त्याच्यात नाही, परंतु लोक सांगतात म्हणून आम्ही सांगतो. जावयाला सोन्याची अंगठी, नवे नवे कपडे. पहिलं वर्ष असलं तर मग पाहणच नको. जुनं झाल्यानंतर मग जावई जात नाही, सासरा बोलत हा ते म्हणतात झालं थोडा असे. म्हणून धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयांची खास करून मजा असते. सर्व जावई या ठिकाणी आलेल्या सर्व जावयांना आशीर्वाद देतो, सर्व लेकी बाळींना आशीर्वाद देतो, माय मावल्यांना आशीर्वाद देतो. तुम्हा सर्वांना श्री चक्रधर प्रभू महाराज उदंड आयुष्य प्रदान करो. धर्मसेवेसाठी, समाजसेवेसाठी, देशसेवेसाठी तुम्हाला सद्बुद्धी देव आणि साधू संतांची परमार्गाची सेवा अशीच घडत राहो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आज हे काम, क्रोध, लोभ हे तिन्ही नरकाचे द्वार आहेत आणि या नरकाच्या द्वारांपासून मुक्त होऊन आपल्याला परमेश्वराच्या माध्यमात, परमेश्वराच्या भक्तीच्या माध्यमात तल्लीन होऊन आपल्याला हा सोहळा संपन्न करायचा आहे. या ठिकाणी बोलताना काही चूक झाली असेल त्याबद्दल मी माफी मागतो.